धुळे मनपा कार्यकारी अभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील धुळे मनपा येथील कार्यकारी अभियंता MSEB पाणी पुरवठा विभाग नरेंद्र बागुल यांचा आज दिनांक 29 मे 2026 रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा धुळे शहरातील मनपा येथील सभागृहात घेण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, कल्पनाताई महाले, प्रतिभाताई चौधरी, युवराज आबा करंकाड, नाना करपे, चंद्रकांत सोनार, मनपा सचिव मनोज वाघ आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यकारी अभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे मनपात कार्यरत झाल्यापासून धुळे मनपाच्या हद्दीत असलेल्या सर्व धुळे हे प्रकाशमय केले। पाण्याचा पुरवठासाठी त्यांनी हातोनात प्रयत्न केले। मनपाच्या इमारतीवर भव्य असे सोलर बसवण्यासाठी देखील त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी राहिले असून अशा या कार्यकारी अभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेक विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळेस संपूर्ण बागुल परिवार देखील उपस्थित होते। तर या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी कार्यकारी अभियंता नरेंद्र बागुल यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले असल्याचे देखील या ठिकाणी आयुक्त नितीन कापडणीस यांनी देखील सांगितले। तर धुळे शहरासाठी आपण सेवा पुन्हा या ठिकाणी द्यावी, सत्काराला उत्तर देत या ठिकाणी नरेंद्र बागुल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। यावेळी सर्व विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट, नादलग, मित्र परिवार उपस्थित होता। महानगरपालिकेचं जे वातावरण आहे, नगरपालिकेचं जे वातावरण आहे ते सगळ्यांना माहिती आहे। कर्मचाऱ्यांवर नागरिक कसे चिडतात, अधिकारी कसे चिडतात आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं। सगळ्यांचा रोष, सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांचे कामं करावं लागतात। आपल्याला या पद्धतीत 33 वर्ष त्यांनी काढले। त्यांचं भावी आयुष्य हे चांगलं जावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आमदार साहेबांना सांगतो, समाज बांधव आहेत 95% तुमचे मागे होते, ते तर पक्के होते, 100% होते। समाज बांधव राहणारच आहेत ते आज जेव्हा तुमच्या बरोबर होते। एवढं बोलून मी आदरणीय व्यासपीठ आणि सगळ्या माझ्या मान्यवरांना माझा नमस्कार। खूप मोठं आज खूप काही ऐकायला मिळालं, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू आणि खूप समजूतदार आहे। धन्यवाद। हमारे सचिव साहब जो कि महासभा में भी मुझे सहकार्य हमेशा सहकार्य की भूमि निभाते हैं, मनोज जी वाघ। तो आप लोगों से भी मैं यही विनती करूंगी कि जिस तरह हमारे बागुल साहब की जितने भी यहाँ पर खड़े हुए तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ किए जा रहे हैं, वैसी आप लोग भी जब तक हो आप लोगों की भी तारीफ सभी के मुंह से मैं सुनना चाहती हूँ। और जिस बागुल साहब ने पानी पुरवठा और उसी तरह लाइट दोनों की जवाबदारी उन्होंने बहुत अच्छी तरह से संभाला। मुझे तो अभी महापौर का पद ले हुए अभी 13 तारीख को 4 महीने होंगे, लेकिन इससे पहले जब मैं नगर सेविका थी तब मैंने भी उन्हें बहुत से काम उन्हें बोलती थी और जिस तरह यहाँ पे बोला जा रहा है कि वे उन्हें 2 बजे रात में भी कोई कॉल करता था तो बाबू साहब आप बराबर 2 बजे भी कॉल रिसीव करते थे और उसका आंसर हमें मिलता था।
मनाचा मोठेपणा असणारे माननीय श्री नरेंद्रजी काशीनाथ बागुल साहेब यांना सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. नतमस्तक आहे तुम्ही आई वडिलांच्या चरणी, हाच सेवाभाव आहे तुमच्या मनी, म्हणून सर्व तुमचे गुण घालले. रेंगाळणे गुणाच्या समोर तुम्हाला कधी जमले नाही. स्वाभिमान कायम ठेवून सेवा कार्य केले, हीच पावती आहे सेवानिवृत्तीची. द्रष्टा आहात आपण म्हणून दूरदृष्टी आहे तुमच्या जवळ. नाही भविष्याची चिंता कुटुंबाला, जशी माता लक्ष्मीच्या हातात कमळ. बाग फुलवली तुम्ही प्रेमाची, नाते संबंधाची, सोबत साथ आहे संगीताताईंची. या गोड परिवाराच्या पाठीशी ताकद आहे तुमच्या धैर्याची. गुणवान आहात अन्न तुम्ही, म्हणून सर्व मित्र परिवार आहे आपल्या सोबतीला. मनापासून शुभेच्छा आहेत आमच्या, सुख समृद्धी मिळो कुटुंबाला. लक्ष शुभेच्छा तुम्हाला पुढील आयुष्याच्या. सुख समृद्धी आणि आरोग्यमय प्रवास असो जीवनाचा, हीच प्रभू चरणी प्रार्थना. त्याच्या कामातून आयुष्यभर जे चौके छक्के मारले, त्या कामातून असं हे आपलं स्टेडियम सुरू झालेलं आहे. तुम्हीच आमचे तेंडुलकर बाबू साहेब, तुम्ही आमचे धोनी, तुम्ही आमचे विराट आणि आमचे वैभव सूर्यवंशी पण तुम्हीच. आणि बाबू साहेबांचा मला खूप हेवा वाटतो इथे जॉईन झाल्यापासून. हेवा का वाटतो? कारण एक प्रश्न असा आहे ज्याचं आपल्या कोणाकडे उत्तर नाही, पण बाबू साहेबांकडे अगदी आकड्यांचं उत्तर आहे. कधी आपलं कोणाशी काय भांडण झालं, कधी कोणाशी काय वाजलं तर आपल्याला समोरचा विचारतो, माहिती आहे तू किती दिवे लावले? सहज विचारतो. बाबू साहेबांना कोणी हिंमत नाही करणार. बाबू साहेबांना जर कोणी विचारलं तू काय दिवे लावले माहित आहे, बाबू साहेब म्हणतील मी शहरामध्ये 30,440 दिवे लावले. अधिकारी म्हणून या एकूणपणाचा कार्यभार पण तुम्ही स्वीकारावा. आपल्या महापालिकेत बघा दोन टोकं दिसून येतात. एक म्हणजे अतिशय सिनियर ऑफिसर्स आणि दुसरं टोक म्हणजे अतिशय ज्युनियर नवीन ऑफिसर्स. तर आपल्याला मी प्रत्येक भाषणात म्हणतो की आपल्याला चांगली फळी घडवायची आहे, तर तुमची महापालिकेमध्ये दुसरी फळी तयार करण्यासाठी तुम्हाला अजून आम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही रिटायरमेंट नंतर थोडा काळ द्यावा, पण महापालिकेला जर आपला वेळ दिला, आपली काही वर्ष दिली, तर आमची महापालिका अजून व्यवस्थित सक्षमपणे काम करू शकेल. तसंच बगरू पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने यांना खूप भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पूर्ण धुळे शहराच्या वतीने शुभेच्छा देतो. काही दिवसापूर्वी माझी साहेबांची चर्चा झाली होती, 2 दिवसापूर्वीच, का आपल्याला बागुल साहेबांना सोडायचं नाही. बागुल साहेबांनाही मी परवा बोललो का साहेब तुम्ही काही जाऊ नका. कसं आहे, रिटायर झाल्यानंतर किती दिवस फिरणार आहे, किती दिवस बाहेर फिरणार आहे, किंवा त्यांची जे छंद आहे, त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत, ड्रॉइंग्स काढायचे, गाणे गायचे, संध्याकाळी रात्री नाना काय करत होते, किती दिवस रोज संध्याकाळी रात्री गेले तर बाजूला आहेच. माणूस खाली 5 वर्ष तरी या महापालिकेला सेवा द्यावी. आज या शहरात जे आपण सोलार ट्री लावले, येणाऱ्या काळात मला वाटतं का स्ट्रीट लाईटचं सर्व बिल आपण सोलारवर कन्वर्ट करून टाकतो. इथे काही ठिकाणी नदीकाठी तुम्हाला ते झाडांसारखं दिसतं ना वरती सोलार, तर याच्यासाठी बागुल साहेबांनी फार मेहनत घेतली. एलईडी लाईट असतील, महापालिकेची परिस्थिती सर्वांना माहिती. रोज नवीन माणूस धरतो आम्ही काम करण्यासाठी, कारण की मागच्या माणसाचं पैसेच देत, त्याचं बिलच देत नाही. आणि ही कला बागुल साहेबांना माणूस धरून आणायचं, त्याच्याकडनं काम करून घ्यायचं. एक बघा दुःखी
सर्व मित्र, आमचे समाज बांधव आणि कुटुंबीय सर्व आई भाऊ, आई वडील आणि माझ्या सगळ्या बहिणी, सर्व नातेवाईक, मी जास्त बोलणार नाही. जसं बाईने सांगितलं की जास्त बोलायचं नाही, तर मी एकच सांगेन की मी धुळे महानगरपालिकेत लागलो तसं मी बाहेरचा होतो. ते माझं मामा मावशींचं गाव आणि योगायोगाने युवराज आबा निवडून आले आणि माझी मावशी स्वर्गीय कमलताई करंकाळ यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी थांबलो आणि नोकरीला लागलो. पण या नोकरीचं फलित मला असं मिळालंय की मला बहुमूल्य जे काही माझा फायदा झालाय की मला लोकांचं प्रेम मिळालं. हे माझं या आयुष्यातलं म्हणजे आपण म्हणतो ही फिक्स डिपॉझिट आहे माझी. मला सर्व लोक सगळ्यांनी मला प्रेम केलं. म्हणजे माझी जे नगरसेवक होते त्यांचे विरोधक पण होते, पण सगळ्यांशी माझं अगदी ट्युनिंग जमलं आणि मी माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने असो किंवा माझ्या शाळेच्या संस्कारामुळे असो, आमच्या रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे आणि आमचं शालेय जीवनाचं किंवा मित्रमंडळीचं जे प्रेम आहे, म्हणजे माझे खूप मित्र आहेत, खूप मित्र परिवार आहे. आमचं स्टेडियमचा गुड मॉर्निंग ग्रुप आहे, संजय भाऊ आमचे त्याचे ऍडमिन आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे पात्रतेचे सर्व मित्र मी सांभाळले आणि कुटुंबाला पण मी सांभाळलं. म्हणजे असं समजा की कुटुंबाला मला सांभाळलं कारण मी महापालिका सांभाळत होतो असं आहे. तर आता मी प्रयत्न करेल की महापालिका पण सांभाळेल आणि तेवढंच कुटुंब पण सांभाळेल. धन्यवाद सर्व आलेल्या उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय आमदार साहेबांचे पण आभार व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. निवृत्त होणारे प्रकाश यात्रिक माननीय नरेंद्र काशीराज बागुल, उपअभियंता मानपाल धुळे. परमपूज्य संत गंगाराम महाराज यांनी आपल्या तपस्वी जगण्यातून अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर केला आणि हाच वसा आपण 24 मे 1992 रोजी पुणे महानगरपालिकेत सुधारला. आपला मितभाषी स्वभाव, सर्वांच्या समस्येला न्याय देण्याची भूमिका, सकारात्मकता आणि तत्पर सेवा, तैल बुद्धी या सामर्थ्यावर आपण महानगरपालिकेत लोकमित्र झाला. रयत शिक्षण संस्थेच्या राहता तालुक्यातील कोल्हार येथे विद्यालयीन शिक्षण घेतल्यावर पुणे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला इलेक्ट्रिक इंजिनियर पदवी धारण केल्यानंतर आपल्या कर्मयोगी जीवनाची सुरुवात पुणे महानगरपालिकेत सुरू झाली. अण्णा, संपूर्ण शहराची विद्युत व्यवस्था महानगरपालिकेच्या नव्या वास्तूत सौर ऊर्जेचा प्रकल्प, तापी पाणीपुरवठा योजना, अक्कलपाडा योजना, वीज बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प या भव्य दिव्य प्रकल्पाचे आपण शिलेदार राहिलात. त्याचबरोबर शहरातील उद्याने सुशोभीकरण आणि शहर सौंदर्यीकरण या कामास आपला प्रकाशित परिस्पर्श लाभला. अण्णा, आपल्या यशामागे आपले कर्मयोगी पिताश्री सेवानिवृत्त प्राचार्य श्री काशीनाथजी गंगाधर बागुल, कष्टकरी आदर्श माता सौ ताराबाई, आपल्या या वाटेला प्रकाशपण करणाऱ्या सहधर्मचारिणी सौ संगीता, हे सारे आपल्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. म्हणूनच MIDC अवधान येथे भगवती एंटरप्राइजेस सांभाळणारा चिरंजीव आशिष, डी इलेक्ट्रिकलच्या शेवटच्या वर्षात असलेला चिरंजीव सुप्रीत हा संस्कार परिवार आपण उभी केला. आपल्या 34 वर्षाच्या तेजस्वी, तपस्वी आणि प्रकाशी सेवेचा गौरव व्हावा म्हणून हे सन्मानपत्र आपणास धुळे महानगरपालिकेमार्फत सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत.